तर नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी पुष्पराज तारी आणि सध्या मी मालवण सिंधुदुर्ग चिवला बीच या ठिकाणी आहे. तर आज आपण वॉटर स्पोर्ट्स स्कुबा डायव्हिंग करणार आहे. तर आपले बंधू घनश्याम देऊलकर हे आपली वाट बघत आहेत. तर चला तर आपण आता तिकडे निघूया. तर मला वाटतं गेले 3-4 वर्षापूर्वी मी स्कुबा डायव्हिंग केला होता. तर ह्यावेळी पण पुन्हा आपल्याला स्कुबा डायव्हिंग करायचं आहे. त्यावेळी माझ्याकडे यूट्यूब चॅनल नव्हतं, त्यामुळे मला पूर्णपणे माहिती देता येत नव्हती. तर आज आपण पुन्हा एकदा स्कुबा डायव्हिंग तुमच्या खातर आपण जाऊन तिकडची इन्फॉर्मेशन जेवढी मला घेता येईल तेवढी मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण की स्कुबा म्हणजे काय तर समुद्राखालील आतील मासे, त्यानंतर आपल्याला कोरल वगैरे सगळं बघायला भेटेल. तर खूप मजा येणार. तर हे आमचं सुंदर असा चिवला बीच आपण बघू शकता, खूप स्वच्छ आहे. तर तुम्हाला इकडे मालवणमध्ये चिवला बीच या ठिकाणी यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझे दोन्ही भावांचे मी नंबर देईन. तर तुम्हाला इथे एक वॉटर स्पोर्ट्स वगैरे सर्व करायला भेटेल, जेणेकरून जी मजा आहे कोकणामध्ये, तर तुम्ही कोकणची मजा आस्वाद घ्यायला नक्की या मालवणमध्ये. तुम्हाला संपूर्ण वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपले कमी चार्जेसमध्ये तुम्हाला भेटतील. मी तुम्हाला आपले बंधू आहेत त्यांचे सर्वांचे मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. चला तर आता आपण निघूया. धन्यवाद. तर ही आहे आपली स्कुबा डायव्हिंगला पर्यटकांना नेण्यासाठी आपली बोट आहे, जी इकडनं त्या साईडला पर्यटकांना आपण घेऊन जाणार. आपण बघू शकता. पर्यटकांसाठी सेफ्टी सर्व उपलब्ध आहे. सिलेंडर, त्यानंतर जॅकेट, त्यानंतर सेफ्टी जॅकेट्स आहेत. तर आता आपण थोड्याच वेळात स्कुबा. तर आता आपण सध्या मालवण चिवला बीच ह्या ठिकाणावरून ह्या बोटीतून आलो आपण. आणि ह्या बोटीतून आपल्याला आता ही आपली स्कुबा डायव्हिंगची बोट आहे. तर ह्या बोटीमध्ये आपण सर्व शिफ्ट होणार आहेत. सिलेंडर वगैरे सगळे पर्यटकपासून सर्व आपण ह्या बोटीत शिफ्ट होऊन आपण त्या रॉक गार्डन आहे मालवणचं फेमस रॉक गार्डन, त्या साईडला आपण तिकडे स्कुबा डायव्हिंग करणार आहे. ही आपली स्कुबा डायव्हिंगची बोट आहे, ज्या आपण ह्या किनारपट्टीवरून आपल्या ह्या बोटीने आलो, तिथूनच आपण पर्यटकांना तिकडे घेऊन जातो. तर ही बोट आहे. तर आपण पण आता थोड्या वेळात पर्यटकांना घेऊन त्या बोटीमध्ये आपण शिफ्ट हो. तर आपले बंधू आहेत घनश्याम दादा. तर घनश्याम दादा आपल्यावर थोडी माहिती देतील. तर घनश्याम दादा नमस्कार. तर आपण किती वर्ष झाले आपण ह्या क्षेत्रात आपण काम करतोय आणि इकडचं वातावरण, त्यानंतर पर्यटकांचं काळजी घेतली कशा पद्धतीने जाते, तर थोडक्यात माहिती आम्हाला सांगा. आपल्या सुरुवातीला पहिलं आपलं नाव सांगा. घनश्याम देऊलकर तारक. पण चिवला बीचला प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर. म्हणजे त्यामुळे इथे सर्व्हिस चांगली आहे. बरोबर. हां, सर्व्हिस म्हणजे खाली गेलं ना, डीपला गेलं बरोबर. काय जास्त वेळ फिरवणार पाण्याच्या खाली. बरोबर. तर आपण घनश्याम दादा पाण्यात जेव्हा आपण जातो तेव्हा आपण पर्यटकांची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते आपल्या या स्कुबा डायव्हिंग मधून? त्यांना काही प्रॉब्लेम आला, पहिली सुरुवात आपली स्टेप बाय स्टेप सांग, की आपण तिकडनं किनारपट्टीवरून ह्या बोटीत आलो, ह्या बोटीतून आपण स्कुबा डायव्हिंगच्या बोटीत गेलो. तर तिकडनं आपला प्रवास किती मिनिटाचा असतो, की आपण तिकडे गेल्यानंतर जायच्या टायमात 10 मिनिटं लागतात. ओके ओके. आणि तिथे जी सर्व्हिस आहे ना, बरोबर. चांगल्या सर्व्हिस आम्ही देतो. बरोबर. आणि फुल सिलेंडर असला तर संपासर अर्धा तास फिरवतो. बरोबर. सगळं वॉकिंग सगळं. बरोबर. आणि नॉर्मल असला तर फोटो या हिडवो भेटणार. बरोबर. डीप असला ना तर पूर्ण हे करणार, डीपमध्ये फिरवणार आणि
तुम्हाला हिरवं भेटणार. तर मित्रांनो, छान अशी माहिती दिली आहे घनश्याम दादाने. तर मित्रांनो, हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला जर स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर मालवण सिंधुदुर्ग नगरीमध्ये मालवण चिवला बीच या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन. त्या नंबरवरती तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर त्यामध्ये डिस्काउंटसहित आपल्याला स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग, इतर वॉटर स्पोर्ट आहेत हे तुम्हाला सगळे घनश्याम दादा वगैरे आहेत आपले, ते सगळे करून घेतील आणि सर्व्हिस पण खूप छान आहे त्या पद्धतीने. तर धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. तर आपण जसं आपण पुढे जाऊ, व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण स्कुबा डायव्हिंग काय असते ॲक्च्युअलमध्ये ती टोटली माहिती तुम्हाला भेटेल. तर दादा, आपण हे जे जॅकेट ठेवले ते हे जॅकेट आपण जे पर्यटक असतात त्यांना कशा पद्धतीने आपण दिले जाते सेफ्टीसाठी? जॅकेट काय प्रॉब्लेम होता नहीं, जैकेट पहन के जाना है और पहन के आना है, म्हणजे काय प्रॉब्लेम होता नाही. बरोबर. म्हणजे चिवला बीचला काय प्रॉब्लेम होता नाही म्हणून ते सर्वांना जॅकेट घालायला देतो आणि मजा आहे ना ती खूप वेगळी आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी आलात फिरायला वगैरे तर कोकणात जरूर या आणि कोकणात आल्यानंतर चिवला बीच मालवण या ठिकाणी तर यात या, कारण की इकडे तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड केलं जाईल. त्यानंतर इकडचे जे मच्छीमार समाज आहे तुम्ही बघू शकता, मी पुन्हा दाखवतो की हा जो किनारपट्टीचा भाग आहे ना तो टोटली आमचा मच्छीमार समाज आहे. तो मच्छीमार समाज बांधव ते सर्व एकत्र आहेत आणि या समाजाला जे दर्या आम्हाला दिला आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या जो समाजाचा उदरनिर्वाह आहे तो या वॉटर स्पोर्ट्स निमित्त, त्यानंतर मासेमारी ह्या, त्याच्यानंतर आता पर्यटकांमुळे खूप छानपैकी आमचं उदरनिर्वाह चालतो. तर सर्वांचे मनापासून आभार आहे की असेच तुम्ही कोकणामध्ये या, कोकणाची मजा घ्या आणि सुंदरमय असे तुमचा अनुभव जाणून घ्या. धन्यवाद. आपण पुढे जसे जाऊ तसे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत राहू. तर मित्रांनो, आपली ही बोट आता किनारपट्टीतून निघाली डायरेक्ट स्कुबा डायव्हिंगसाठी पर्यटकांना घेऊन. आपण बघू शकता हे आपले जॅकेट घनश्याम दादा आपल्या सेफ्टी सर्व पर्यटकांना देतोय. आम्हाला पण देतील, आपण पण सेफ्टी घालू जॅकेट. कंपल्सरी अनिवार्य आहे की वॉटर स्पोर्ट्स करताना आपल्याला जॅकेट हे महत्त्वपूर्ण आहे. दादा मराठी, दादा मराठी. नाही नाही मग बोल बोल तू, कंटिन्यू कंटिन्यू. आली तर आम्हाला फाईन बसतात, त्यामुळे ना जॅकेट घालायलाच पाहिजे. येताना आणि जाताना ना संरक्षण. काय बोटीला प्रॉब्लेम झालं हे आले ना तर ना तरंगत पाणी याच्यावर. बरोबर आहे दादा, मला पण ते जॅकेट दे मला. तर अशा तऱ्हेने दादानी मला पण जॅकेट दिलंय, तर आपण पण तो घालूया आता. मित्रांनो, आता आपली बोट निघाली. आपण बघू शकता आपल्या सेफ्टीचं आपले पर्यटक. आता आपण स्कुबा डायव्हिंगला निघलोय. तर आता तिथे पोहोचल्यानंतर आपण तिकडे पोहोचतो आणि तिकडची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत
संपूर्ण पर्यटकांनी भरलेली अशी ही स्कुबा डायव्हिंगची बोट आपण बघू शकता. तर हळूहळू मी सर्व प्रोसेस तुम्हाला सांगत जातो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की स्कुबा डायव्हिंगसाठी भरपूर गर्दी आहे. तर आपले काही मुंबईचे पर्यटक आहेत, तर आपण त्यांना थोडक्यात विचारूया की नमस्कार दादा, आपण आता सध्या कुठून आलात आणि आपण आता आपलं नाव सांगाल? माझं नाव अभिषेक बराव. मी कुठं पाटपुरवळे इथून आलो. आणि मुंबईला मुंबईला इथे लालबाग. लालबागला. मग इथेच राहिलाय की मुंबईला? नाही, गावीच. गावीच असतं. मग आता हे स्कुबा डायव्हिंग जे आहे ते तू मालवणमध्ये पहिल्यांदाच करतोय की कसं काय तुझा अनुभव? पहिल्यांदाच. आहे. काय वाटतं, भीती वाटते मनात? खूपच वाटते ते पहिल्यांदा आहे. नाही, काय नाही, व्यवस्थित आहे. तर आता आपण बघू शकतो, आपण काही जण करतायत पर्यटक, आपण त्यांना विचारूया. स्कुबा डायव्हिंगची जी सेफ्टी असते ती कशा पद्धतीने कशा पद्धतीने असते बघू शकता. तर सर्वात प्रथम ह्याला काय बोलतात? वेट बेट. तर आपण बघू शकता हे सगळे मुंबईचे पर्यटक आहेत. फर्स्ट टाइम स्कुबा करतात. तर मी पण केलं होतं, त्यामुळे मला काय एवढी भीती वाटत नाही. पण या दादानी पहिल्यांदाच करतोय तर मला खूप भीती वाटते. तर इथे आमचे जुने जाणते प्रदीप सावबा पण आहेत. प्रदीप सावबा, काय बोलशील? काय नाही, एकदम मस्त. मजेत ना बाबा? तुझं करूया ना आता. मी आहे, अजून आहे. आता आहे थोडा वेळ, तूच थांब जरा. हो. तर घनश्याम दादा पण व्यस्त आहे, आपण बघू शकता. प्रत्येक इथे जे मालवणमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी जे गाईड आहेत ते प्रॉपर मच्छीमार आहेत आणि त्यांना पूर्ण अनुभव आहे. तर आमचे प्रदीप सावबा झाले, त्यानंतर घनश्याम दादा आहे, तो एकदम परफेक्ट नॉलेज देतोय आणि हे सर्व सर्टिफाय आहेत. प्रदीप दादा, मला एक सांग, आपण आता किती आतमध्ये डीप मध्ये जाणार? 35-40 फूट खोल मध्ये. तर स्टॅमिनाच्या बद्दल वगैरे किंवा काय रिक्स आहे का? काहीच नाही, सगळं गाईड हँडल करतात. सगळे गाईड प्रॉपर आहे. पाण्यात जाणाऱ्याला माणसाला काही करायचं. ओके. कस्टमरला पोहायचं नाही. तर इकडे आपले जे पर्यटक असतात त्यांचं कसं आहे, जे दमा वगैरे असतात त्यांना काय जाऊ शकतात की नाही, कसं काय असतं? म्हणजे जे आजार बघून येतात. आहेत ना, सर्व विचारणी वगैरे होते, त्यानंतरच आपल्या पर्यटकांना आपण जायला देतो. फक्त असं पकड आणि फक्त तिकडे पुढे जाऊ. तिकडे जाऊ नये. वरच्यावरच फिरा, कसं वाटतं मित्रा? अगोदर केलंय या आधी? तू केलंय ना? काय वाटत नाही? होय हो, जाम घाबरला. हो. तर आता आपला पण नंबर येईल थोड्या वेळात, आपण पण लवकरच जाऊ आणि पुढची माहिती आपण देऊयात. तर मित्रांनो, आत्ताच बघू शकता आपले मुंबईचे पर्यटक आहेत ते आपल्या. नमस्कार ताई. तर ताईंनी आत्ताच स्कुबा डायव्हिंग करून आलेत, तर त्यांना जस्ट आपण त्यांच्या एक्सपिरियन्स विचारूया. तर ताई, कसं वाटलं? पहिल्यांदाच गेलात की कसं? पहिल्या कसं होतं आतमध्ये? छान वाटलं. भीती नाही ना वाटली? भीती वाटली ना. थोडी भीती वाटली. गाईड्स वगैरे आपले मालवणचे कसे एकदम आहेत? व्यवस्थित. खूप छान आहेत. तुम्ही सर आता मालवणमध्ये तुम्ही स्कुबा डायव्हिंग घेता, पण चिवला बीचला हे अशा स्कुबा डायव्हिंगमध्ये तुम्ही नक्की या. कसं आहे, सर्व स्कुबा डायव्हिंगमध्ये तुम्हाला घेऊन जातात, पण डीपमध्ये फक्त एकच हे घेऊन जातात कॅब. आणि प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग देतात. जसं तुम्हाला स्कुबा डायव्हिंग पाहिजे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर मासे आतमधले काय काही म्हणजे एक्झॅक्टली जे रॉक्स येतात म्हणजे ते प्रॉपर दिसतं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि तुम्ही मालवणमध्ये आले की यांच्याकडे नक्की भेट द्या. तुम्हाला प्रॉपर 100% तुम्हाला गाईड पण करतील आणि प्रॉपर तुम्हाला सेफ घेऊन जातील, सेफ बाहेर आणतील. बरोबर. थँक्यू सो मच. खूप छान. सबस्क्राईब करायला. थँक्यू दादा. ॲक्च्युली आणि ताई, आपलं नाव सांगा ना, आपण कुठून आलात? सोनल सावंत. आम्ही सावंतवाडीवर. म्हणजे अच्छा. आता इथे आम्ही सध्या सावंतवाडी. अच्छा. राहायला आम्ही मुंबईला, बदलापूरला. बदलापूरला. क्या बात आहे. चांगला एक्सपिरियन्स सांगितला, त्याबद्दल धन्यवाद ताई.
सुरुवात आपली यापासून येते. याला काय म्हणतात? मास्क आणि आई आई या साईडला आराम. एका काय बोलतात? एका वेट बेल्ट. तर मित्रांनो अशी असते पूर्ण सेफ्टी. तर जेव्हा पण तुम्ही याल स्कुबा डायव्हिंग करायला तर खरंच खूप छान पद्धतीने गाईड वगैरे केली जाते. वेट बेल्ट काढून ठेवूया मावशी. हे मास्क आहे. हे घातल्यामुळे ह्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जात नाही. नाकात आणि डोळ्यात. एक्साइटमेंट फुल आहे. पाण्यातून वर येईल तेव्हा तुम्हाला मी सगळं एक्सपिरियन्स शेअर करतो की कसं वाटतंय काय वाटतंय. तर आता आपण जाणार आहोत. तर धन्यवाद. मी निघालोय. चेक करूया काय आहे. आहे आपला प्रदीप सावबा पुष्पराज. जो दरवेळी आपल्या बरोबर मासेमारीसाठी गरवायला वगैरे सर्वत्र आमच्या सोबत असतो. तर आज आपल्याला स्कुबा डायव्हिंगचं नॉलेज हा संपूर्ण प्रदीप सावबा हा देणार आहे. आपला जवळचा अजून एक स्टेप खाली, एकच स्टेप बस. ओके लाच घाल. तर मित्रांनो स्कुबा डायव्हिंग करताना खूप मजा येते. तुम्ही पण या आणि मालवणला आल्यानंतर आशा स्कुबा डायव्हिंग याला अवश्य भेट द्या. जेणेकरून संपूर्ण तुम्हाला गाईडपासून ते सेफ्टीपर्यंत तुम्हाला माहिती भेटेल. याला पुढे घ्या. ते माहिती देत आहे. डॉक्युमेंट चावून घ्यायचे ठीक आहे घट्ट. आणि ओठानं पुढे घेऊन ओढ घट्ट करून ठेवायचे पूर्ण. तोंडाने श्वास आतमध्ये वळायचं बघा. घ्यायचं आहे सोडायचं आहे, घ्यायचं आहे सोडायचं. एकदा ट्राय करून घे. ओके व्हेरी गुड. हां आणि होठ हलवायचे ना, होठ घट्ट. बरोबर आहे. एकदा ट्राय कर पाण्यामध्ये. ओके बरोबर केलं ठीक आहे. पाण्यात गेलं तर तुला पोहायची गरज नाही पाण्यामध्ये ठीक आहे. काही पण प्रॉब्लेम झाला तुला वरती यायचं तर असं थंब दाखवायचं. स्वतःहून पोहून यायचा प्रयत्न करायचा नाही. काही पण प्रॉब्लेम झाला असं थंब दाखवलं की वरती आणणार. कम्फर्टेबल आहे तर हा साईन दाखवायचा. गाईड विचारत राहणार. व्यवस्थित आहे तर हा दाखवायचा ठीक आहे. ओके चला बघ खाली आणि तिथे सोडून घे. ओके खाली बघ पाण्यात. शिडी उतरती.
हे एकदा पण बाहेर आले नाही पोहोचले. हा म्हणजे एकदा पाण्यात गेले परत वरती आलेच नाही का? हा? चालू आहे खरंच खूप मजा आली मित्रांनो, कारण की खूप डीप गेलो आणि डीप गेल्यानंतर मासे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरल. जे पाण्यामध्ये कोरल आहे ते अफलातून. आणि खरंच गाईडवाले सगळे जे गाईड्स आहेत त्यांचं मनापासून आभार आहे, कारण की खूप छान पद्धतीने आतमध्ये घेऊन गेले आणि खूप छान वाटलं. धन्यवाद. तर हे आपले घनश्याम दादा जे नेहमी आपल्या दादा काय बोलशील नेहमी या सर्वांनी या खूप छान अशा स्कुबा डायव्हिंगचे हे आपले जे आहेत गाईड्स ते खूप छान पद्धतीने गाईड करतात आणि सर्वांना मदतही करतात. तर धन्यवाद घनश्याम दादा. तर मित्रांनो स्कुबा आत्ताच करून आलो, खूप मजा आली आणि खरंच ग्रेट एक्सपिरियन्स. तुम्ही पण या, ज्यांना कोणाला यायचं असेल तर अशा स्कुबा डायव्हिंग मालवण चिवला बीच ह्या ठिकाणी या. खरंच खूप मित्रांनो ही होती आमची स्कुबा डायव्हिंगची सफर. तर दोन तास झालेत येऊन. आता आमची परतीचा प्रवास तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. आमची बोट येते त्यासाठी थांबलो होतो. तर खूप मजा आली. तर तुम्ही पण या आणि असाच आनंद घ्या. वॉटर स्पोर्ट्स सर्व करून भेटतील मालवणला. तर आता आम्ही निघतोय. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला माझे
नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि बघत राहा. चला तर मित्रांनो, मागे बोट आली तर निघतोय. या बोटने आपण पुन्हा किनारपट्टीवर जाणार आणि तिकडनं मग घरी जाणार. चला, थँक्यू सो मच. ओके, बाय.